नाशिकच्या TCS कंपनीमधील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे वर्ग केला गेलाय। कारण की नाशिक शहरामध्ये ATSचं पथक दाखल झालेलं आहे आणि त्यामध्ये एक अधिकारी आणि 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्या कर्मचाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून तपास सध्या सुरू आहे। नाशिकच्या TCS कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुद्धा गंभीर दखल घेतली गेली आहे। स्वतः ATS आरोपांची चौकशी करणार आहे आणि तपासासाठी CDR रिपोर्ट महत्त्वाचे मानले जाते। याच अनुषंगाने नाशिकमधल्या TCS कंपनीच्या 160 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं गेलंय। त्यामुळे हे कर्मचारी आता घरूनच काम करणार आहेत। दिल्ली HR टीम कडून कंपनीमध्ये सखोल चौकशी सध्या सुरू आहे। धर्मांतर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन जबाब नोंदवले गेलेत। कामगार उपायुक्त पथकाची कंपनीवर धाड पाहायला मिळते। कर्मचारी नसल्यानं तपास कागदपत्रांवरच आहे। कंपनीतल्या लैंगिक छळ प्रतिबंधक समिती फक्त कागदावर असल्याचा संशयही व्यक्त होतोय। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम 18 एप्रिलला या सगळ्या संदर्भात पाहणीसाठी येणार आहे। आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्टमध्ये पार्ट्यांचं आयोजन केलं गेलेलं होतं। तर 2022 ते 23 दरम्यान नियमित पार्ट्यांच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यामध्ये ओढल्याचा संशय सुद्धा आहे। SIT कडून आनंद रिसॉर्टची झाडाझडती केली जाते आणि रजिस्टर सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय। हॉटेल कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी सुरू आहे। पार्टी हॉलसह रूम सुद्धा बुक करून संशयितांची हालचाल त्या संदर्भातही चौकशी सुरू आहे। नव्या पुराव्यांनंतर आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची शक्यता। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा झालेला आहे। ज्या ठिकाणी आरोपी पीडित महिलांना घेऊन येत होते, ज्या ठिकाणी त्यांच्या पार्ट्या होत होत्या, त्या संपूर्ण ठिकाणाच्या अनुषंगाने SIT कडनं तपास केला जातोय। मी सध्या नाशिकच्या त्र्यंबक रोडवर असलेले जे प्रख्यात आनंद रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जे आरोपी आहेत SITच्या रडारवर आहेत आणि प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या अनुषंगाने जो तपास केला जातोय त्या तपासाचा भाग म्हणजे याच ठिकाणी